एक तिकडं ह्या खाली गेलाय, झाडाखाली गेलाय. हा नाही ते दुसरा पण आहे ना त्यासोबत. काय रे? दामन आहे, दामन. आणि दुसरा तिकडे गेलाय ते निघून. हा दामन जातीचा बिनविषारी साप आहे. आणि हे आमचंच घर, हे जे मागं दिसतंय का, हे आमचंच घर आहे. आमच्या शेतातलं घर आहे हे. तर ह्या शेतातलं घरी हे दामन अजून एक आहे इथं. दोन होते तिथं दामन. आणि तिथं शेती असल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर असे साप असू शकतो. पण ह्यापासून घाबरायचं काही कारण नाही. जर घराच्या आजूबाजूला असे जर साप असेल तर त्या ठिकाणी विषारी बोनस, नाग हे साप येण्याचं प्रमाण खूप कमी असते. तरी तिथले जे आजूबाजूचे आहेत लोक त्यांना मी सांगतो की घाबरून जाऊ नका, कारण ह्या सापापासून कसलाही धोका नाही. फक्त एक बाला मोठा असा साप दिसला की थोडी भीती वाटते, मात्र घाबरून जायचं काही कारण नाही. हा पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे आणि दामन जाती साप आहे. तर इथं एक गेलेला आहे ऑलरेडी. आता मी काय करतो, ह्याला पकडून नेण्याच्या भानगडीत न पडता आमच्या शेतात तेव्हा समोर चाललाय, दिसला का ठेवा या इथं हा बघा, हा दुसरा साप. हे बघा ॲट ए टाइम आपल्याला दोन्ही पण भेटले हे साप. आणि मला वाटतं भरून नेऊ का ह्याला, का काय करू? बरं एक पोत द्या मला, पोत. आणि पोत्यात भरून आपण घेऊन जाऊ ह्याला. हे बिनविषारी साप आहे, घाबरून जायचं काही कारण नाही. पूर्णपणे बिनविषारी असे साप आहे. आणि आपण जे उभा आहे आमच्याच रानात उभा आहे. आमच्याच रानात हे भले मोठे असे साप दिसले. आणि आमचं मागं घर आहे शेतातलं. तर शेतातल्या घरी असे भले मोठे साप दिसले. योगायोगाने आज मी बऱ्याच दिवसांनी आमच्या शेतातल्या घरी आलतो, तर हे साप बघायला भेटले. मी पण खूप खुश झालो की असे भले मोठे साप बघायला भेटले मला. हा नाही पोत्यात त्याला बांधायचं सुद्धा आहे द्या. एक फोल्ड मारा त्याला, एक फोल्ड मारा फक्त. हा जवळ आहे थोडं. तर हे जवळून दाखवा. हे दोन्ही पण, हे दोन्ही दामन जाती साप आहेत. भल्या मोठ्या आकाराचे साप आहेत. जर साप बघितले तर लोक घाबरून जातात, पण उलट शेतीसाठी फायदेशीर साप आहेत. लोकांच्या घराच्या जवळ जर असतील तर त्या विषारी साप कमी प्रमाणात येतात. जायचं नाही एका मागे एक आपण हे दोन्हीच्या दोन्ही बोले मोठे साप पोटात भरलेले. आणि ह्याला थोडंसं सुतई दे, सुतई थोडं लोकवस्तीपासून आपण ह्याला लांब जाऊन सोडून देणार आहे. तसं तर शेतीचा एरिया आहे, पण तिथं लोकवस्ती पण असल्यामुळे थोडं आपण ह्याला लांब सोडून देणार आहे.
आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर हे बघा इकडं सर्व लांब लांबपर्यंत लोकवस्ती वगैरे काही नाही. आजूबाजूला खूप लांब लांबपर्यंत असं जंगलसारखा इलाका आहे. आणि इथं आपण हे गाडीच्या लाईटमध्ये एक गेला आणि हा दुसरा पण